नमस्कार, माझं नाव डॉक्टर पंकज जैन आहे. मी चेस्ट फिजिशियन ऑन पल्मोनॉलॉजिस्ट म्हणून जहांगीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आज मी वर्ल्ड अस्थमा डेच्या आपण सेलिब्रेट करणार आहोत 7 मेला. जो सेकंड ट्यूजडे असतो प्रत्येक मे महिन्याचा, त्याला आपण वर्ल्ड अस्थमा डे म्हणून सेलिब्रेट करतो. तर त्याच्याविषयी 2 शब्द अस्थमाविषयी बोलणार आहे. आता आपण सर्वांनी अस्थमा हा शब्द किंवा ह्या आजाराविषयी ऐकलं असेल. अस्थमा म्हणजे नेमकं काय आणि त्यात काय घडतं? अस्थमाच्या पेशंट्सला श्वासनलिके, ज्या आपण श्वास घेतो, जी नलिका असते आणि ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचवतं, त्याचं डायमीटर कोणत्याही कारणास्तव नॅरो झालं किंवा ऑक्सिजन जायला जी डायमीटर असते, जागा असते, ती छोटी होते, त्या व्यक्तींना अस्थमा झाला असं आपण म्हणतो. अशा व्यक्तींना कोणकोणते त्रास होतात? त्यांना खोकला येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीमध्ये दुखणे किंवा रात्री झोपेमध्ये श्वास गुदमरल्यासारखं वाटणे, असे लक्षणं होतात. सर्वांना हे लक्षण होतीलच असंही नाही. काही व्यक्तींना फक्त खोकला किंवा छातीमध्ये दुखणे किंवा जेव्हा ते काही एक्सरसाइज करतात, जसं उदाहरणार्थ लहान मुलं सायकलिंग करणे किंवा खेळताना त्यांना धाप लागते आणि ते करण्याचं अवॉइड करतात आणि फक्त बसून राहतात किंवा ते खेळणं त्यांना झेपत नाही. काही व्यक्तींना फक्त खोकलाच होतो आणि श्वास घ्यायला त्रास होत नाही, त्यांनाही आम्ही कॉफ व्हेरियंट अस्थमा असं म्हणतो, असं असू शकतो. त्यात बरेच प्रकार असतात. तुम्ही हे ऐकलं असेल ॲलर्जिक अस्थमा किंवा नॉन ॲलर्जिक अस्थमा. तर ॲलर्जिक अस्थमा जो सगळ्यात कॉमन आहे, हे काही जसं हवेमध्ये काही सबस्टन्स असतात, त्याच्याशी तो व्यक्ती ॲलर्जिक असला तर त्याच्याशी जेव्हा त्या सबस्टन्सची एक्सपोजरमध्ये किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, तेव्हा त्याला ही लक्षणं होत शकतात. प्रत्येक व्यक्तीला हे दिसूनच येईल असंही नाही, परंतु आपण हाय सस्पिशन इंडेक्स ठेवून जरी तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना किंवा तुमच्या मित्रांना कोणाला अशी लक्षणं होत असतील, फॉर एक्झाम्पल खोकला येणे वारंवार किंवा खोकला बरेच दिवस बरा न होणे, जसं आपल्याला नॉर्मली व्हायरल इन्फेक्शन होतं, 3 ते 5 दिवसात खोकला जातो. बऱ्याच व्यक्तींना तो 2 वीक्स, 4 वीक्स, 6 वीक्स खोकला परसिस्ट करतो किंवा त्याबरोबर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा धाप लागते किंवा श्वास घेताना व्हिस्लिंग साऊंड किंवा सिटीसारखा आवाज येतो. अशा व्यक्तींना आपल्या नियरेस्ट डॉक्टरला किंवा पल्मोनॉलॉजिस्टला, जे याचे एक्सपर्ट्स असतात, त्यांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. ते आपल्याला प्रॉपरली ॲडवाईज करून, एक्झामिन करून, ॲडवाईज करून, काही इन्व्हेस्टिगेशन, काही चेस्ट एक्सरेज, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, बेसिक ब्लड टेस्ट, हे जर गरज असली तर तुम्हाला ते ॲडवाईज करतील आणि त्याच्या बेसिसवर याचं निदान होऊ शकतं. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मेजॉरिटी ऑफ दी पेशंट्स ऑफ अस्थमा जे आहेत त्यांना हे माहितीच नाही की त्यांना दमा हा आहे आणि त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही आहे. याला बरीच कारणं आहेत. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज समाजामध्ये त्याच्याविषयी असलेला टॅबू, किंवा आपल्याला वाटतं की अस्थमा आपल्याला होऊ शकत नाही किंवा समथिंग, ते खूप स्केरी आजार आहे. तर मी त्याच व्यक्तींना सांगू इच्छितो की हजारो लाखो व्यक्ती ज्यांना अस्थमा आहे ते परफेक्टली ॲब्सल्युटली नॉर्मल लाईफ जगत आहेत. त्याला प्रॉपर ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि ती इझिली अवेलेबल आहे. तर तुम्ही ही वाटून घेऊ नका की आपल्याला अस्थमा असेल किंवा डॉक्टर आपल्याला इन्हेलर ॲडवाईस करेल किंवा नाही. हे तुम्ही यांच्यापैकी कोणतंही लक्षण असलं तर डॉक्टरला जरूर कन्सल्ट करा आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. एवढंच मी तुम्हाला या वर्ल्ड अस्थमा डेच्या याच्यावर सांगू इच्छितो.